तिकडे अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यामध्ये गेल्या 4 दिवसात मोठा पाऊस झालाय। यात अगदी नव्याने बांधण्यात आलेला भोकर काळेगाव रस्ता पहिल्याच पावसात ठिकठिकाणी वाहून गेलाय। 1,60,00,000 रुपयात हा रस्ता तयार करण्यात आला। विशेष म्हणजे रस्त्याचं काम अपूर्णच असताना 31 मार्चलाच कंत्राटदाराला संपूर्ण देयक देण्यात आले। सरकारने घालून दिलेल्या अटी शर्तीनुसार हा रस्ता बांधण्यात न आल्यामुळे या कामाविरोधात अनेक तक्रारी जिल्हा परिषदेकडे करण्यात आल्या। या तक्रारीमध्ये रस्त्याचं काम निकृष्ट असल्याचा आरोपही करण्यात आला होता। पहिल्याच पावसात रस्ता ठिकठिकाणी वाहून गेलाय आणि फुटल्यामुळे या आरोपावर शिक्कामोर्तब झाले। मात्र राजकीय दबावापोटी काम करणाऱ्या कंत्राटदारावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप होतोय। भोकर काळेगाव रस्त्यासारखीच तेल्हारा तालुक्यात इतरही अनेक रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत आणि त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांसाठी तयार केलेला हा रस्ता ऐन पावसाळ्यात वाहून गेल्याने मोठे हाल होत आहेत।